आज खूप गरम होतं मॅम, काहीतरी थंड पाहिजे हो. थंडाई. हां चालेल चालेल. लेट्स मेक थंडाई. थंडाई बनवण्यासाठी आपल्याला एका कंटेनरमध्ये 2 टेबलस्पून कच्ची सौंफ, हाफ टेबलस्पून काली मिर्च, 2-3 विलायची, 3 टेबलस्पून खसखस, 7 ते 8 बदाम घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये सोक करण्यासाठी पाणी ॲड करायचं आहे. त्याच कंटेनरमध्ये आपल्याला गुलाबच्या पाकळ्या, पंपकिन सीड, वॉटरमेलन सीड, मस्कमेलन सीड आणि तीळ ॲड करायचे आहेत. त्यानंतर 7 ते 8 पिस्ता, एक चुटकी केसर ॲड करायचं आहे आणि हे कंटेनर थोड्या 2 ते 3 तासासाठी साईडला ठेवायचं आहे सीड्स सोक करण्यासाठी. 2 ते 3 तास झाल्यानंतर आपल्याला जे सोक झालेले सीड्स आणि बाकीच्या वस्तू आहेत ते मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायचे आहेत. त्यामध्ये आपल्याला चवीनुसार शुगर आणि 1/2 लिटर मिल्क ॲड करायचं आहे आणि व्यवस्थित ग्राइंड करून घ्यायचं आहे. मिक्सरमधून ग्राइंड केल्यावर तुमच्याकडे 2 ऑप्शन्स आहेत. एक तर तुम्ही गाळून डबल एकदा ग्राइंड करू शकता किंवा न गाळता तसंच ठेवू शकता. मी इथे न गाळता ठेवलेलं आहे. चला तर याला आपण एका ग्लासमध्ये ॲड करूया आणि ह्याचं छान डेकोरेशन करून फ्रीजमध्ये ठेवूया. अर्धा तास फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर आपली थंडाई रेडी आहे. तुम्ही याला इव्हिनिंगच्या टाईमला एन्जॉय करू शकता.